विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय। आणि या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने शेळके परिवाराने एक सुंदर अशी कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। तुम्ही आम्ही सर्वच जण या सेवेचे साक्षीदार आहोत। आजचे कीर्तनकार हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांची आजची सेवा होणार आहे। त्याच्यासाठी सर्व ही भजनी मंडळ घोरवड, किरण महाराज लोकरे, चिंतामण महाराज सानप, गायक वृंद आहेत। आजचे मृदुंगमणी किरण महाराज गोसावी ते या ठिकाणी उपस्थित आहे। विनेकरी किरण महाराज सानप तेही या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व मंडळी या ठिकाणी आदी करून उपस्थित झालेली आहे। आता लगेचच आपल्याला या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात करायची आहे। पुनश्च एकदा मी बाहेरच्या सर्व मंडळींना विनंती करतो, शेळके परिवाराच्या वतीने विनंती करतो की तुम्ही सर्वांनी पुढे येऊन बसा। समोर जागा आहे, पाठीमागं कुणीही बसू नका। पंचपदी करायची। हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय 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 जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम सुंदर तुई ध्यान उभे विटेवरे करकटावरे करकटावरे सुंदर तुई ध्यान उभे विटेवरे अवडे निरंतरा अवडे निरंतरा
मौली निरंतर हे श्रीराम तुका म्हणे माझे की सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे की सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे की सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे की सर्व सुख पायीराचे मुख आवडीने तुळशीहार गळा कासे पीतांबर तुळशीहार गळा कासे पीतांबर हरि जय
विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार रखुमाई ताकती सोयरिया हो रखुमाई ताकती सोयरिया माझे डोळे जड तुझी मूर्ती सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती रखुमाईच्या वरती सोयरिया रखुमाईच्या वरती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम तुझे गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे
हॅलो
देव इच्छिता ती पाहे देवा इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे दास विठोबा
इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाही. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. महायोग पीठे तटे भीमरथ्याम्बरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरीरम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरिपुरेशं. विधेन्द्रादिदेवे सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह राधलो पावन झालो चराचरी. संपादे ज्ञानांचे विदाय भक्ती विलोकितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रत्यवेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महान राष्ट्र ज्ञानेश्वर तुकोबर आहे. यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबरा मानवी देहाचं नरदेहाचं महत्व तुम्हाला आणि मला पटवून सांगत आहे. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हाला सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव. काय कारणानं आहे काय निमित्तानं आहे तुम्हाला सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलं. वैकुंठवासी कैलासवासी आमचे चंद्रभान भाऊ लक्ष्मणराव शेळके यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आमच्या नारायण दादांनी आणि आमच्या भगवान दादांनी खूप गोड हे नियोजन केले. आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. लक्ष देऊन कीर्तन ऐका. जाणं या निसर्गाचा नियम आहे. जाणं या प्रकृतीचा नियम आहे. तिकडचं बंद करतात बंद करतात. जाणं या निसर्गाचा नियम आहे. जाणं या प्रकृतीचा नियम आहे. जोही व्यक्ती जन्माला त्याला जावंच लागणार आहे. काही लोक म्हणतात पुण्यतिथीला कीर्तनाला गेले की महाराज आमच्या वडिलांनी आमच्यासाठी खूप काही कष्ट केले. आमच्या वडिलांनी आमच्यासाठी खूप काही मेहनत केली हो. आता त्यांचे आरामाचे दिवस आले. आता त्यांचे खाण्याचे दिवस आले. आमचे वडील आम्हाला सोडून गेले 1. काही सांगतात आई सोडून गेली 2. काही सांगतात भाऊ सोडून गेला 3. काही सांगतात पत्नी सोडून गेली. काही सांगतात मित्र सोडून गेला. मला एवढंच सांगायचं तुम्हाला माणसं तुम्हालाही सोडून गेलेले माणसं मलाही सोडून गेलेले. लक्ष देऊन ऐका. माणसं तुम्हालाही सोडून गेले माणसं मलाही सोडून गेले. हे जगातलं आश्चर्य नाहीये गड्यांनो. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. कारण की मनुष्य जाण्यासाठीच आलेला आहे. राहण्यासाठी आलेला नाहीये. प्रत्येकाचं ठिकाण वेगळं आहे. प्रत्येकाचं ठिकाण वेगळं आहे. नाशिकहून तिकीट काढून तुम्ही ज्यावेळेस मुंबईला निघता त्यावेळेस रस्त्यामध्ये जेवढे काही स्टेशन आहे कोणी कासारा घाटात उतरतंय, कोणी कल्याणला उतरतंय, कोणी शहापूरला उतरतंय. उतरणं प्रत्येकाला ठरलेलंच आहे. मुंबई शेवटचा स्टॉप आला जर नाही तुम्ही उतरले तर तिशी तुमच्या गच्चीला धरून तुम्हाला काय करतो खाली घालतो. म्हणून सर्वांना माझी विनंती जाणं निसर्गाचा नियम आहे. कबीर महाराज सांगतात आया है सो जाएगा राजा रंग फकीर. कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. बऱ्याचशा लोक असं म्हणतात की कोणी करोनाने गेलंय, कोणी अपघाताने गेलंय, कोणी कॅन्सरने गेलंय, कोणी कशाने गेलं, कोणी कशाने गेलं. अरे कोरोना महामारीचा जर विचार करायला गेलो तर 140 कोटी लोकसंख्या आपल्या देशाची. किती कोटी लोकसंख्या आहे? 140 कोटी लोकसंख्या. त्यातल्या कमीत कमी 100 कोटी लोकांना कोरोना झाला असेल. मग सगळेच मेले गाव नाहीये महाराज. ज्याचं मरण आलं त्याला डॉक्टरही काही करत नाही. ज्याचं मरण आलं त्याचं ओळखही काही करत नाही. आणि ज्याचं मरण आलं त्याला पैसा सुद्धा काही करत नाहीये.
म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मी तर दररोज कीर्तनातून सांगतोय, ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, ज्या जगाच्या मालकाने ही सृष्टी निर्माण केली, त्या विश्व मालकाच्या बापाला सुद्धा या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली. महाराज सांगतात, एथ नाही ओरो आले जाणं या निसर्गाचा नेम आहे. देवाच्या बापाला जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमच्या आणि माझ्या बापाचं काय घेऊन बसले महाराज. म्हणून सर्वांना माझी विनंती, जाणं तुमच्याही हातात नाहीये, जाणं माझ्याही हातात नाही. कीर्तन थोडं लक्ष देऊन ऐका. जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाही. कधी जासाले तुम्हालाही माहित नाही, कधी जासाले मलाही माहित नाहीये. पण इथं आलेल्या आमच्या चंद्रभान भाऊ यांच्या पुण्यतिथीला उपस्थित असणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, जाणंही तुमच्या हातात नाही, कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाही, पण कसं जायचंय प्रत्येकाच्या हातात आहे. मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे कोणाच्या पुण्यतिथीला गेले, कोणाच्या दशक्रिया गेले, कोणाच्या वर्ष श्राद्धाला गेले, नुसता बुंदी भात नका खात जातो, घरी खायला भेटतो तुम्हाला आणि मला. कीर्तनकारासमोर बसल्या बसल्या लोक अशा बगळ्यासारख्या माना हलवतात ना महाराज, असं वाटतं कीर्तन संपलं की मला याचं तर काय गम नाही. कीर्तनकारासमोर बसल्या बसल्या हाही विचार करायचा की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझी पुण्यतिथी घातली पाहिजे. मी गेल्यानंतर माझ्यासाठी 2 लोकांनी तरी रडलं पाहिजे. माझी विनंती गड्यानं तुम्हाला, कबीरा कबीरा हो कबीरा, हो कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए जगह से हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. माणूस किती चांगला होता, मनुष्य किती चांगला राजकारणी होता, मनुष्य किती चांगला कीर्तनकार होता, मनुष्य किती चांगला गायक होता, मनुष्य किती चांगला वादक होता, हे या महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या माणसाला मरावं लागतो. जिवंतपणे कधी कोणाचं महत्व कळालेलं. अरे सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती गड्यांनो, हे महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचारीला मारावं लागलं. मोबाईलच्या स्टेटसद्वारे कळालं की ही अनाथाची माय होती. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, काही लोक मेलिक लोक अंत्ययात्रेमध्ये चर्चा करतात, ओ दादा काय गोड माणूस होता होयचा, चांगला माणूस आमच्या सोनारीमध्ये नव्हता महाराज. गोरगरिबाला मदत करायचा, परमार्थाला पुढा असायचा, एवढा चांगला माणूस देव कसा बर घेऊन गेला. अशी जर कोणी कोणाच्या अंत्ययात्रेमध्ये चर्चा करत असत समजून चला तो देव माणूस आहे. आणि काही लोक मेले की लोक तिकडे गवऱ्या रचत असतात आणि तांबाखूला चुना लावत म्हणतो, महाराज बरं झालं हो आमच्या सोनारीची घाण गेली, असंही बोलतात महाराज. यांनी एक सुद्धा ग्रामपंचायत बिनविरोध होऊ दिली नाही, यांनी एक सुद्धा सत्ता चांगला होऊ दिला नाहीये. लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहू एवढे दिवस जगतात कशाला महाराज. ज्ञानोबराय घ्या, तुकोबराय घ्या, छत्रपती शिवाजी महाराज घ्या, धर्मवीर संभाजीराजे घ्या, अहिल्याबाई होळकर घ्या, या लोकांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करा. 100 वर्ष कोणीच जगलेलं नाहीये महाराज, 50च्या आत सर्वांचा विषय, पण काम एवढं सुंदर केलं. महाराज सांगतात, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती,
अमर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आजच्या तारखेमध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जिवंत आहे. का लोकांचं नाव जिवंत आहे याचं कारण थोडं जर तुम्ही चिंतन केलं, थोडा जर अभ्यास केला तर प्रामुख्याने एक गोष्ट तुमच्याने माझ्या लक्षात येईल. ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला ना, वाक्य किती गोडे पहा. ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असताना दादानो की त्याचं घरचं रक्त त्याची दशक्रिया विधी घालत नाही. पण ज्या रक्ताने या देशाचा विचार केला, या महाराष्ट्राचा विचार केला, ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत नाही. या महाराष्ट्राचा काही इतिहास आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती घडवणं, जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे. कधीच असेल हेही माहीत नाहीये. फक्त प्रत्येकानं आपल्या जाण्याची तयारी केली पाहिजे. आज एवढं गोड नियोजन या शेळके कुटुंबियांनी केलं. आमच्या नारायण दादानी आणि भगवान दादानी, दोन चिरंजीव आहेत त्यांची. सर्व सुंदर गायक आहेत, वादक आहेत, टाळकरी आहे, सुंदर गोड माईक सिस्टीम आहे. येणाऱ्या सर्व पाहुणे मंडळीचा आदर तिथे आहे. कीर्तन संपल्यानंतर सुंदर असं स्वादिष्ट जेवण आहे, थंडगार पाणी आहे. हे नियोजन एका दिवसाचं झालं का 6 महिन्यापासून घेऊन चालले तारखेमध्ये 6 महिन्यापासून. मग मला एक विनंती करायची, एका दिवसाच्या कीर्तनाची 6 महिन्यापासून तयारी करावी लागते. घर कसं बांधायची तयारी करावी लागते. कांदा कसा लावायचा, ऊस कसा लावायचा, द्राक्षी कशी लावायची, सगळ्या गोष्टीची तयारी आहे. आता सध्या आचारसंहिता चालू आहे, निवडणुकीची तयारी चालू आहे का पुढे राहायची. अख्खं गाव झोपल्यानंतर मिटिंग घेतात, बरोबर आहे का? 3 वाजता 2 वाजता त्यांना झोपच नाहीये महाराज. याचं कारण असं आहे, वास्तविक आज महाराष्ट्राचा जर विचार करायला गेलो तर सर्व देशामध्ये सगळ्यात जास्त मतदानाकडे जर तोंड कोणी फिरवलं असेल तर महाराष्ट्राने फिरवलंय महाराज. 40, 45, 50% वर कोणाचाच कोणावर विश्वास राहिलेला नाहीये. निवडून देऊ आपण या पक्षात म्हणून, पण निवडून आल्यानंतर कोणा सांगत काही सांगता येत नाही. आपला मोठा पाहिजे ते त्यांच्यासाठी आपण गावात धिंगाणा करायचा नाही. एकदा त्यांना काही गबाळ भेटलं ते कुठे जातील काही सांगता येत नाहीये. माझी विनंती गड्यानो, काय चाललंय काही कळत नाही. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक पद मला आठवत आहे. हा कधी येशील मनमोहना, तुकडोजी महाराज म्हणत होते, कधी येशील मनमोहना पाहना भारत आपुला पुन्हा. त्यावेळेस तुकडोजी महाराज म्हणायचे, भारता ग्रहण लागले, या भारताचं सोडून महाराष्ट्रा ग्रहण लागले. काय ग्रहण लागले? या महाराष्ट्राला सगळ्यात मोठं जर ग्रहण लागलं असेल तर ते जातीवादाचं ग्रहण लागले. काय लागले? जातीवादाचं. अरे मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, मी त्या धर्माचा आहे. किती दिवस जातीवाद करणार आहात? या जातीवादामुळं भविष्यात आपल्या लेकरांवर एवढे वाईट दिवस येतील की तेवढे कोणावरच येणार नाही. गड्यांना लक्ष देऊन ऐका. तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज, कधी मुस्लिम समाजाने म्हणलं का मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे? ते एवढाच म्हणतात मी मुस्लिम आहे. तुमच्या सोबत राहणारे ख्रिश्चन समाज, त्यांच्यामध्ये बी काही जाती पडजाती असतील ना, त्यांनी कधी म्हणलं का मी या समाजाचा आहे, मी त्या समाजाचा? अजिबात नाहीये. ते फक्त एवढाच म्हणतात मी ख्रिश्चन आहे. तुमच्या सोबत राहणारा जैन समाज, त्या जैन समाजाने कधी म्हणलं का मी या समाजाचा आहे, मी त्या समाजाचा? ते फक्त एवढंच म्हणतात मी जैन समाजाचा आहे. आपलं तर असं अवघड झालंय महाराज, मराठ्यामध्ये 10 जाती होऊन गेलेल्या आहे. घाटावरचे, घाटाखालचे, लुळे पाटील, पांगळे पाटील, काय काही कळत नाही महाराज. अवघड झालेलं आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, पहिला जातीवाद साधू संतांनी महाराष्ट्रामध्ये संपवला. न पाहयाती कुळाचा विचार, 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 न पाहयाती कुळाचा विचार.
दर्शन चोखोबरायचं घ्यावं लागतं, जातीला महार होते हो म्हणजे चोखोबराय. दुसरं दर्शन माझ्या नामदेवरायचं घ्यावं लागतं, जातीला शिंपी होते. पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर एका माय माऊलीची समाधी, तिचं नाव आहे कान्होपात्रा. एका वेश्येची मुलगी होती महाराज. ज्या संप्रदायाने कधी जातीवाद केलाच नाहीये, त्या संप्रदायामध्ये जर जातीवाद होत असेल तर निश्चित असं समजा आपण अधमाच्या मार्गाला चाललोय महाराज. ज्ञानोबराय तुकोबराय हे थोडा किंचित विको दे रे, आवाज सगळा खराब करून टाकला. एका मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. अभंग मी जगद्गुरु तुकोबरायचा घेतलाय, 3-4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाचं महत्व तुम्हाला आणि मला पटवून सांगतात. 3 प्रकारचे वर्ग या समाजामध्ये पडतात. पहिला वर्ग आहे, काही ना नर्दे मिळाला नाही कळाला नाही 1, काही ना मिळाला पण कळाला नाही 2, आणि काही ना कळाला पण मिळाला नाही 3. पहिला जो वर्ग आहे त्यांना नर्दे मिळाला नाही कळाला नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. एवढं गोड नियोजन या शेळके कुटुंबियांनी केलं. मग आपल्या गावच्या 10-12 म्हशींनी विचार केला का आपण कीर्तनात जाऊ असं? नाही. चुकून जर एखादं कुत्र कीर्तनात आलं ना महाराज, लोक त्याला दगड मारून काढून देतात. मला माणसांना एवढंच सांगायचंय, माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या, लोक कुत्रे झाल्यावर मनपदी देत नाही. मी बोलतोय असं नाही महाराजांचं प्रमाण आहे. खंती ते न करा. त्या तुताऱ्यांचे आवाज वेगळे कर, साऊंडला आवाज नाही म्हणजे गोड वाजव. ते तुतारे एकत्रित झाल्यामुळे प्रॉब्लेम यायला लागला. खंती ते न करा होणे गाढ कुतरा. दुसरा जो वर्ग आहे तो तुमचा आणि माझा आहे. एवढा गोड नर्दे तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय, पण याचं महत्व तुम्हाला आणि मला कळत नाही. महाराज सांगतात, आउट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया अरे नाहक जमाना खोया. कशासाठी आलेल्या? का आलेल्या? कोहम कतमिदम जातम. मी कोणाचा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं, सगळ्या गोष्टी विसरून गेलेल्या आहेत. नुसती धावपळ चालू आहे महाराज तुमची आणि माझी. एवढी धावपळ चालू आहे, ज्याच्याकडे पैसे नाही तेही पळतच आहे, आणि ज्याच्याकडे ढिगाणं पैसे ते त्याच्यापेक्षा जास्त पळतंय. ज्याचं लग्न नाही झालं तेही तानात आहे, ज्याचं लग्न झालं ते त्याच्यापेक्षा तानात आहे. ज्याला तिकीट भेटलं तेही तानात आहे, ज्याचं तिकीट कापलं ते त्याच्यापेक्षा तानात आहे. मग नेमकं सुखी कोण आहे? सुखी फक्त सुखी राम के दास. नुसती धावपळ चालू आहे. महाराज सांगतात, जो देखे सो दुखिया बाबा, 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 जो देखे सो दुखिया. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. हे सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. जगातले सगळे माणसं दुःखी. प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न आहे. जे दुःख मला येते तुम्हाला नाही, जे तुम्हाला येते मला नाही, पण प्रत्येकाला कोणतं कोणतं दुःख निश्चित आहे. कबीर महाराजांची भाषा गेली गोडे पहा. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. काही लोक शेजारने दुःखी, अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी काही लोक आहे काढ. 4-4 कारखान्याचे चेअरमन आहे, साखर कारखान्याचे, पण चहा पाहिली की शुगर वाढते. देव म्हणे खुर्चीवर बसायचं, चहा प्यायचा नाहीये. देवाला प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट नाही दिली हो. काही काही बऱ्याचशा मोठ्या लोकांच्या घरी जेवण्याचा प्रसंग येतो.
आमच्या ताटामध्ये 40 पदार्थ असतात महाराज. एकदा वाटीत हात घातला की परत त्या वाटीचा नंबर येत नाही, एवढे आयटम आमच्या ताटात. आणि घरमालक आमच्या शेजारीच बसला असतो, त्याच्या ताटात 2 पदार्थ, मुगाची डाळ आणि ज्वारीची भाकर. टू 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 आपल्या बासुंदीकडे पाहिजे, आमरसाकडे पाहिजे. आपण म्हणून साहेब घ्या ना, ते म्हणतो जे डॉक्टरनी फक्त गोळ्याच काय सांगितल्या, बाकी काही काय सांगितलं नाहीये. सगळ्याला सगळ्या गोष्टी कशा मिळतील महाराज? प्रत्येकाला जर प्रत्येकाच्या मनासारखी गोष्ट मिळाली तर देवाची किंमत कशी राहील? म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यानो, सुख समाधान जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे नका पाहू, आपल्यापेक्षा छोट्या माणसाकडे पहा. आता तुम्ही एवढे मंडळी कीर्तनाला आलेले, काही बिचारे पायी आलेले, काही टू व्हीलरवर आलेले, काही छोट्या गाडीमध्ये आलेले, आपलं अल्टोमध्ये आलेले, काही स्विफ्टमध्ये आलेले, काही मोठ्या गाडी, त्याच्यापेक्षा मोठ्या गाडीत आलेले, काही इनोवा गाडी आलेले. मग आता कीर्तन संपल्यानंतर टू व्हीलरवाल्या माणसाने जे पायी लोक चालले ना त्यांच्याकडे पहा. अरे मी तर 20 मिनिटात घरी चाललो, एवढ्या उन्हा तानाचा हा चालायला ऊन लागणार आहे, बरोबर आहे का नाही? पण टू व्हीलरवाल्यानं अल्टोवाल्याकडे बघायचं नाही, आणि अल्टोवाल्यानं स्विफ्टवाल्याकडे बघायचं नाही, स्विफ्टवाल्यानं क्रिटावाल्याकडे बघायचं नाही, क्रिटावाल्यानं इनोवावाल्याकडे तर अजिबात बघायचं नाही, बरोबर आहे का नाही? गायक वादकाने चोपदाराकडे पाहायचं, विनेकराकडे पाहायचं, कीर्तनकाराकडे पाहिल्यावर झोप कशी येईल तुम्हाला? बरोबर आहे का नाही? तुमच्या तर माझ्यात फरक आहे ना. काम दोघायचं सारखं जरी असलं तरी पेमेंट वेगळं वेगळं आहे ना, बरोबर आहे का नाही? पैसा ताकदीचा नसतो, पैसा बुद्धीचा असतो. कशाचा असतो? किती जरी ताकदीवाला माणूस असेल, तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो. तुम्ही कांदे घेऊन मार्केटला जा. कुठे घेऊन जा? मार्केटला घेऊन जा. 200 पोते कांदे तुमची, किती? 200 पोते कांदे, मोठाच्या मोठा ट्रक भरलेला आहे महाराज. आणि ते हमाल असतात, त्याला काय म्हणतो आपण? हमालच म्हणतो. ते हमाल ते पोते खाली करतात, तेवढी एवढी ताकद असते महाराज. एका क्विंटलाचं पोतं ते डोक्यावर घेत असं, एका मिनिटात ते खाली टाकतं. 3 तासात ते गाडी खाली करतं. किती तासात करतं? 200 पोते 3 तासात खाली करतं. आणि त्या आडतचा मालक बसलो असतो, मस्त वरून फॅन चालू असतो, येणाऱ्या माणसाला चहा घेऊ पाचतो. मग आता 200 पोते ज्यानं खाली केले, त्याच्या अंगाचा टप 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 घाम पडतोय, अंग घामाने ओळ झालंय, ऊन पडतंय. मग खरं सांगा, कांदे उचलणाऱ्याला जास्त पेमेंट पडलं पाहिजेत का खुर्चीवर बसणाऱ्याला? काम कोणाचं जास्त आहे? कोणाचं? 2-3 तासात त्यानं 200 पोते खाली केलेले नाही, एक पोतं 100 किलोचं आहे. मग एवढी ताकद लावली तरी शेवटच्या टायमाला त्याला पैसे किती भेटतात? लेतले 2000 रुपये. काय? 2000 रुपये. आणि खुर्ची टाकून बसलेल्या मालकाला नुसतं चहा बसतो, 2 थंडी लस्सी घेऊन रे, चहा घेऊन ये, थंड ताक घेऊन ये. आणि बिचारा संध्याकाळी घरी जाताना 1 लाखाची बॅग घेऊन जातो, बरोबर आहे का नाही? म्हणून पैसा हा कधीच ताकदीचा नसतो महाराज, पैसा हा बुद्धीचा असतो. जगात राज्य ताकदीवाले नाही करू शकत, जगावर राज्य कोण करतंय? बुद्धिवाले. IT पार्कला ताकद चालते का बुद्धी? वकील होण्यासाठी ताकद चालते का बुद्धी? हा, बुद्धी. अजून सुद्धा जर थोडा सर्वे केला तर तुमच्या देशावर राज्य ताकदीवाले नाही करत, बुद्धिवालेच करतात. विठाला विठाला समाधान. आपल्यापेक्षा मोठ्याकडे पाहिल्यानंतर समाधान बिघडतं ना. आपल्यापेक्षा छोट्याकडे पहा. एक दिवस फक्त ध्यानात ठेवा, कोणी दिवसी बैसोनी हातीवर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असेल की सोन्याच्या सिंहासनावर तुम्हाला बसायला भेटल, पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असेल की तुम्हाला पायी चालताना पायामध्ये चप्पल नसेल. पण त्यावेळेस सुद्धा समजा ही सत्ता कोणाची आहे, ही इच्छा कोणाची? माझ्या जगाच्या मालकाची. तुकोबरायचं प्रमाण किती गोड आहे पहा. ठेविले अनंते ऐसेचे राहावे, ठेविले अनंते ऐसेचे राहावे, ठेविले अनंते ऐसेचे राहावे, ठेविले
सुचित्ती असू द्यावे समाधान. म्हणून एवढा सुंदर नरदेव तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. पण तुम्हाला आणि मला या नरदेवाचं महत्व अजिबात नाहीये महाराज. देवी दिला देह तो या झाला फाटा बाधिकेचा. किती प्रमाण म्हणायचे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसे नारायण नासी जीवपण भवरो. प्रत्येक गोष्टीला एक वय, प्रत्येक गोष्टी वयात झाल्या पाहिजेत महाराज. 85 वर्षाचे झाले तुम्हाला, तुमचं तिकीट काढून दिलं मी बद्रीनाथ केदारनाथचं. जमल का तुम्हाला महाराज? अरे केदारनाथाला जर वरती जायचं म्हणलं तर ऑक्सिजन पुरत नाही महाराज. तीर्थयात्रा करण्यासाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे. मिलिटरीत भरती होण्यासाठी वयाची मर्यादा आहे. पोलीस भरती होण्यासाठी वयाची मर्यादा आहे. नोकरीसाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे का नाही? 65 वर्षाचं झालं की सरकार सांगतं भाऊ तू घरी मल. काय म्हणतं? 65 वर्षाचं झालं की लोक काय म्हणतात, भाऊ तू घरी मर, फुकटचं पेन्शन घे, डोक्याला त्रास देऊ. 65 वर्षाच्या नंतर जर रिटायरमेंट आहे नोकरीची, मला वाटतं पुढाऱ्याची सुद्धा 65च्या नंतर रिटायरमेंट झालीच पाहिजे महाराज. आणि आता याच्यानंतर चांगले दिवस आले महाराज पुढाऱ्यांवर. आता फक्त त्यांना गावातून काढून द्यायला लागले. 2029ला जर पुढाऱ्याला मारलं नाही लोकांनी तर माझं नाव बदला पुरुषोत्तम महाराज पाटील. खरं सांगतो तुम्हाला, अवघड आहे महाराज. आज काय परिस्थिती आहे महाराज. डायरेक्ट गावात येऊ नका म्हणतात. आहे जा म्हणतात चोट्ट्या गावात येऊ नका. काही केलंच नाही ना महाराज. लोक म्हणतात की देश महासत्ता व्हायला लागला. आम्ही 16 जानेवारी ते 22 जानेवारी दुबईला कीर्तन उत्सव होता. त्यावेळेस आम्ही खोले महाराजांना आम्ही सर्व मंडळी गेले होतो. एक उदाहरण सांगतो तुम्हाला पटवून देण्यासाठी. तुम्ही सर्व कांद्याच्या परिसरातील लोक आहात. एक पुण्याचे शिंदे म्हणून खूप मोठे कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यांच्या 4-5 कंपन्या त्यांच्या घरी आम्हाला जेवायला बोलवलं. आता भारत जर सोडला तर बाकीच्या देशामध्ये तसंही जगामध्ये 90 ते 95% लोक मांसाहार करतात. किती टक्के? 90-95%. 5-10% लोक फक्त काय आहे शाकाहारी आहे. आता आम्ही ज्या ठिकाणी राहायला होतो तिथं बहुतांशी व्हेज नॉन व्हेज जेवण असल्यामुळे आम्ही तिथलं काही खात नव्हतो. सोबत नेलेलं होतं आणि दररोज पंक्ती होते. ज्या लोकांनी आम्हाला कीर्तनाला बोलवलं होतं त्यांच्याकडे जेवण होतं. ते शिंदे म्हणून जे होते त्यांच्या पत्नीने आम्हाला विचारलं महाराज जेवण्यासाठी काय करावं. म्हणलं ताई 3-4 दिवस झाले तर ते पुचकं खाऊ खाऊ सगळं तोंडाची चव गेली. तुम्ही असं करा ना बेसन आणि चपाती बनवा. ती बिचारी मायमावली म्हणे काही हरकत नाही म्हणे महाराज. सुंदर असं बेसन चपाती बनवली. आता बेसन म्हणलं की मनुष्य सहजच कांदा मागतो. कांदा मागितल्यानंतर त्या म्हणे महाराज आमच्या तिथं कांदा 400 रुपये किलो आहे. काय किलो आहे? 400 रुपये किलो. आता साहजिकच आहे लोकल बाजार जर 400 रुपये किलो असेल तर ठोक कमीत कमी 200 रुपये किलो. मग नंतर 150-250 असं करून ते विकत असं ना लोकल 200 रुपये. मग 200 रुपये जर किलो कांदा दुबई सरकार जर भारताकडून घेतंय बरोबर आहे का नाही, तर भारत सरकारने शेतकऱ्याचा कांदा कमीत कमी 20 रुपये किलो घ्यावं का नाही हो. तरी 180 रुपयात सरकार नफ्यात आहे का नाही महाराज? किती नफ्यात आहे? 180 रुपये नफ्यात आहे. मग काव म्हणलं एवढी जर चांगली प्रोसिजर आहे तर मग सरकार आमचे कांदे फेकून द्यायला येतात तरी भाव देत नाही. 3 रुपये 4 रुपये 5 रुपये 7 रुपये 8 रुपये. त्यांनी मला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. म्हणे महाराज देशातल्या कोणत्याच सरकारला असं वाटत नाही की शेतकरी सदन व्हावं म्हणून. आणि ज्या दिवशी शेतकरी सदन होईल ना महाराज, ज्या दिवशी शेतकरी सदन होईल पैशानं चांगला मोठा होईल त्या दिवशी शेतकरी अशा मूर्खाच्या मागं पळल का महाराज? अजिबात नाहीये. तुम्हाला काही जरी झालं तरी हे लोक गरीबच ठेवणार आहे. कोरोना आला तरी शेतकरी मरणारच आहे. ओला दुष्काळ जरी आला तरी शेतकरी मरणारच आहे. आणि कोरडा दुष्काळ जरी आला तरी शेतकरी. बरं आनंद वाटतो सांगायला महाराज. अरे उन्हातानाचं शेतामध्ये काम करायचं, सगळं काही करायचं, पोटच्या लेकासारखं ते आपल्या सगळ्या पिकाला जपायचं. आणि बाजारात ज्यावेळेस आपण घेऊन जातो तर तुमच्या पिकाचा भाव कोण ठरवतो महाराज? ज्याला शेतीची अक्कल नाही तो माणूस तुमच्या पिकाचा भाव ठरवतो. आणि देशाचे पंतप्रधान म्हणतात की देश महासत्ता झाला पाहिजे. कोणता सत्ता झाला पाहिजे? ठीक आहे तुम्ही एवढं चांगलं काम करता, आम्ही तुमच्या सोबतच आहोत. पण मला पंतप्रधानांना विचारायचंय की देश जर महासत्ता व्हायचा असेल तर बिल्डर ऐकून देश महासत्ता नाही होणार, ठराविक उद्योगपती ऐकून देश महासत्ता नाही होणार, क्रिकेटर ऐकून देश महासत्ता नाही होणार, फिल्म सिटीतला हिरो ऐकून देश महासत्ता होणार आहे. ज्या दिवशी या भारतातला प्रत्येक शेतकरी सदन होईल त्या दिवशी समजून चालायचा माझा भारत देश महासत्ता झाल्याशिवाय. कोणता का अंबानी असू द्या का अदानी असू द्या, ते घन जगातले सगळ्यात मोठे श्रीमंत लोक असतील, पण संध्याकाळी जेवायला बसल्यानंतर काही सोन्याच्या अंगठ्या नाही खात, ते हिरी नाही खात, चपातीच खातात महाराज, भातच खातात. आणि त्यांच्या ताटातली जी चपाती आहे
ते उपकार जर त्या उद्योगपत्यावर असेल तर ते देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे हे देशातल्या सरकारला ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. विठावलं विठावलं विठावलं. पॉलिशा झालेल्या काही कळत नाही महाराज, कधीच नाही. मी असं तुम्हाला सांगू, भविष्यात या देशासमोर अजिबात कोणतंच विजन राहिलेलं नाहीये. जर चांगला पाऊस पडला आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं तर तो हरामखोर कृषी मंत्री ज्यावेळेस येतो, कृषी अधिकारी ज्यावेळेस येतो, तो एखाद्या बांधावर खुर्ची टाकून बसतो आणि जो शेतकरी 5,000 रुपये देईल त्याच्या शेतकऱ्याचा पंचनामा होतो, दुसऱ्याच्या शेतीचा पंचनामा होत नाहीये. कोरोनाच्या काळात यांनी ठरवलं घराच्या बाहेर येऊ द्यायचं नाही, तर एक मनुष्य घराच्या बाहेर आला का हो? अरे तुम्ही ठरवल्यानंतर का होत नाही? जो अधिकारी काम करत नाही, जो अधिकारी व्यवस्था देत नाहीये, 50,000, 60,000, 70,000 हजार, 1 लाख रुपये महिना आहे महाराजा लोकांना. हे 2,000 रुपये काढायला जातात नाही शेतकरी गरीब लोक, हे ते ग्रामीण बँकेत जातात, सरकारी बँकेत जातात महाराज. सकाळी 8 वाजेपासून दुपारपर्यंत बसलेले असतात आणि मॅनेजरच्या मनात आलं तर पैसे देतो, नाही तर सांगतो रेंज गेली. शेतकऱ्याला काय कळतं महाराज रेंज गेली काय म्हणून? दिवसभर बिचारे बसतात, दुसऱ्या दिवशी परत जातात. ही जी यंत्रणा आहे ना महाराज, ती यंत्रणा चुकीची आहे. सक्ती पाहिजेत. काय पाहिजेत? सक्ती पाहिजेत. अरे जिल्हा परिषदच्या शाळेतूनच आतापर्यंत कलेक्टर झालेले, जिल्हा परिषदच्या शाळेतूनच MBBS झालेले, जिल्हा परिषदच्या शाळेतूनच लोक IAS झाले, IPS झाले, शिक्षक झाले, MA BEd सगळं कुठून झाले? जिल्हा परिषदच्या शिक्षण शाळेतून. आता जिल्हा परिषद शाळेची अवस्था पाहिली महाराज तुम्ही, 25 पोरायचे आणि 30 पोरायच्या वर पोरं नाहीये. आणि प्रायव्हेट शाळा लाख रुपये पोरग आहे आणि शिकवणाऱ्याला 20-15 हजार रुपयाच्या वर पगार नाहीये महाराज. शिकवणाऱ्याला 15,000 रुपयाच्या वर पगार नाहीये, तरी सुद्धा तिथं पोरं एवढे की ऍडमिशनला सुद्धा जागा शिल्लक नाहीये. आणि इकडं असं वातावरण झालं, शिक्षक आणि पोरं सोबतच पेतात. कसा तळा जमल महाराज? अजिबात नाही. मी कोणाचं नाव नाही घेत, पण वातावरण काय, ज्याला तुम्ही लाख रुपये महिना देता त्याच्याकडून क्वालिटी घेतलीच पाहिजेत महाराज. त्याच्याकडून, अरे कामगार आहे ना तो, नौकर आहे ना तो, मालक नाहीये. अरे आपण जर एखाद्या माणसाला मतदान केलं तर त्यानं 5 वर्ष आपली सेवा केली पाहिजे. तो आपला मालक नाहीये, तो कोण आहे? आपला नौकर आहे. हे जबाब जोपर्यंत या देशातला माणूस विचारत नाहीये तोपर्यंत हे 3ऱ्या टप्प्यातला कॅन्सर आहे. कितव्या टप्प्यातला कॅन्सर आहे? परवा दिवशी एका तहसीलदाराच्या आईची पुण्यतिथी होती. जेवायला बसल्यानंतर मी म्हणलं, तहसीलदार साहेब किती भ्रष्टाचार करता हो तुम्ही लोक, तुम्हाला काही कळलं पाहिजे. एक तहसीलदार महिन्याला 20, 25, 30 लाख रुपये छापतो आणि त्यातले त्यात वाळू जर असली मग तर पाहायचं कामच नाही. त्यांना वाईट वाटलं माझ्या बोलण्याचं. म्हणे महाराज माझी आई मरण पावली, मी माझ्या आईची शपथ घेतो म्हणे. म्हणलं काय? मी आजपासून रुपया कोणाचा घेणार नाही, जेवढा पगार आहे त्याच्यात आनंदात राहील. पण त्या तहसीलदाराने मला सांगितलं, म्हणे महाराज मी घेणं सोडू शकतो पण देणं नाही सोडू शकत. काय म्हणला तो? मी घेणं सोडू शकतो पण देणं नाही सोडू शकत. मला जर इथून कुठं दुसरीकडे ट्रान्सफर करायचं असलं तर मला पहिले पैसे मोजावे लागतात, त्याच्याशिवाय माझं ट्रान्सफर होत नाहीये. भ्रष्टाचार ह्या जगातला 3ऱ्या टप्प्यातला कॅन्सर आहे महाराज. आता देव जरी खाली आला तरी भ्रष्टाचार कमी होऊ शकत. लोक म्हणतात नुसतं पारदर्शकता, कोणतीच पारदर्शकता नाही. पहिली याच्यावर होती कागदावर, आता ऑनलाईन झाली, एवढाच फरक आहे, बाकी फरक दुसरा कोणताच नाहीये. विठाल विठाल याचं महत्व तुम्हाला आणि मला कळत नाही. आणि स्वर्गातील लोकांना या नरदेहाचं महत्व मिळालं. महाराज सांगतात, स्वर्गीचे आमर इच्छिता स्वर्गात कीर्तन ऐकता येत नाही 1, स्वर्गात गायन ऐकता येत नाही 2, स्वर्गामध्ये पखवाज नाही 3. बरोबर आहे का नाही? ऐकायचं जर असेल तर तुम्हाला पुण्य खर्च करावं लागतं. काय करावं लागतं?
आणि एकदा का पुण्य संपलं की स्वर्गातून खाली यावं लागतं. ते तोम भुक्त्वा स्वर्ग लोकमिषादं क्षिणे पुण्यमृत लोकमिषन्ति एवं तैर्धर्मे मनुप्रपन्ना आगतागतं काम कामा लभन्ति. या श्लोकावर भाष्य करत असताना ज्ञानोपरायण ओवी खर्च केली. मग या पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मग इथं जे आहे ना हेची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. या नरदेहालाच पंढरपूरची वारी आहे, या नरदेहालाच त्र्यंबकची वारी आहे, या नरदेहालाच ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आहे, या नरदेहाला चारीधाम यात्रा आहे. इथून काय एकदा वरती गेले की ह्या गोष्टी तुम्हाला नाहीये. मग एवढा अनमोल किमतीचा नरदेह आहे. या नरदेहाची अपेक्षा तुम्ही आणि मी करतो यात नवल स्वर्गातील देव सुद्धा करतात. अभंगाचं पहिलं सांगतात इहलोकीचा हा देह एवढा अनमोल किमतीचा नरदेह ना देव इच्छिता ते पाय. पण आपल्याला प्राप्त आहे पण आपल्याला याच्याविषयी महत्व कळत नाहीये. तूने जीवन गवा दिया जिसे पाना था उसको तो खो दिया. काय केलं इथे अमृत को छोड़ा पिता शराब तू हरि भजन को मुख मोड़ दिया. तूने जीवन गवा दिया जिसे पाना था उसको तो खो दिया. ज्याच्यासाठी आलेल्या आहात ती गोष्ट जीवनामध्ये नाही केलेली. एक वाक्य लक्ष देऊन ऐका. ज्याच्यासाठी आलेल्या आहात ती जर गोष्ट जीवनामध्ये नाही झाली तर जीवन वाया जातं. बरं अरे गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर गेलं पाहिजे गाड्यांनो. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे. वेळ आहे तोपर्यंत परमार्थ करा. वेळ आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करा. म्हातारपणी कसं शक्य आहे. अरे म्हाताऱ्यांकडून पापच होत नाही तर पुण्याची काय अपेक्षा करायची.
जव हे सकळ सिद्ध आहे. हातच हात जोपर्यंत चांगले तोपर्यंत हस्तश भूषणम दानम. हात चांगले तोपर्यंत दान देऊन घ्या. कान चांगले तोपर्यंत ऐकून घ्या. तोंड चांगले तोपर्यंत चांगलं बोलून घ्या. देवाचं चिंतन करा. पाय चांगले तोपर्यंत त्र्यंबकेश्वरची वारी करा. ज्ञानोबराय तुकोबरायची वारी करा. एकदा का ह्या इंद्रियाने राजीनामा दिला ना महाराज, तर मग तुमचा अवघड आहे बरं. 2 लाखाचा आयफोन घ्या. किती लाखाचा? 2 लाखाचा आयफोन घ्या. तो आयफोनचं सॉफ्टवेअर खराब होऊ द्या, मार्केटमध्ये ते सॉफ्टवेअर मिळतं. पण हा मोबाईल एवढा खराब आहे, याचं सॉफ्टवेअर जर खराब झालं ते मार्केटमध्ये भेटत नाही महाराज. 2-2 कोटी रुपये द्यायला तयार आहे लोक, तरी किडण्या मॅच होत नाहीये. 2-2, 3-3 कोटी रुपये द्यायला तयार आहे, पण वाल भेटत नाहीये. जगाचा नियम आहे. एवढा सुंदर नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झाला, परत नाहीये. पुनरपि मननम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मायावे नित्य भावे भजित. एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा. मनुष्य देहाचा लिहून ठेवा माझं काळज यावर एक वाक्य. गेलेली सत्ता प्रयत्न केले की मिळते. गेलेला पैसा प्रयत्न करा परत मिळेल. गेलेली जमीन परत घेता येईल, गेलेली प्रॉपर्टी परत घेता येईल, पण एक गोष्ट जीवनामध्ये कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती पैसे खर्च केले म्हणजे 1 मिनिटाचं आयुष्य भेटा रे. कोटी कोटी रुपयाच्या बॅगे हातात होते ना. आपण डॉक्टरला सांगत होतो, ओ डॉक्टर वाचव. हो माझ्या बापाला वाचवता आलं. मला तर देवाचे उपकार वाटायचे की माणसं ओळखीनं जगत नाही, देवाचे उपकार आहे. आणि माणसं पैशाने जगत नाही, देवाचे उपकार आहे. पैशाने जर माणसं जगले ना गड्या हो, ते मोठी मोठी बुके मारणारच नाही. आपल्यासारखी गरीबच मरतील महाराज. यम न्यायाला आला की चेक काढून देतील. ते हे म्हणतील चेक घे, आचारसंहिता आता 5 वर्षांनी. पण तिथं कोणाच चालत नाही. महाराज सांगतात, काळाची उडी पडेल तुमच्यावर खरं प्रेम करतील असं काही सांगता येत नाही. शास्त्रामध्ये राजा भरित्रीहरीची खूप मोठी कथा पुराणामध्ये सांगितलेली. राजा भरित्रीहरी नावाचा एक खूप मोठा राजा होता. त्याच्या घरी काही साधू संत मंडळी आले. आगतम स्वागतम सुस्वागतम. त्या साधूचं एवढं आदर तिथे केलं. तो साधू प्रसन्न झाला आणि त्याने एक फळ दिलं. ए बाबा, हे फळ खातो अमर होऊन जाशील. काय होऊन जाशील? अमर. ते काही आंब्याचं फळ नव्हतं, केळीचं फळ नव्हतं, पपया नव्हता. ते फळ खाल्ल्यानंतर मनुष्य अमर होतो, म्हणजे कधी मरणच नाहीये. आणि ते फळ ज्या वेळेस राजाच्या हातात आलं त्यावेळेस राजा रडायला लागला. राजाने विचार केला, हे फळ खाल्लं मी अमर होऊन जाईल, पण अमर होऊन करू काय? माझं प्रेम माझ्या बायकोवर आहे, माझ्या राणीवर आहे. आणि ती जर माझ्या डोळ्यासमोर मेली तर मी नाही जगू शकणार. राणीला आवाज दिला, राणी साहेबा, ओ राणी साहेबा इकडे या. राणी आल्यानंतर विचारलं, का हो साहेब? काय? काही नाही मालक. हे बघ राणी, साधू संतांची सेवा केली त्याच्यामुळे मला सुंदर असं एक फळ दिलंय आणि ते फळ खाल्ल्यावर मी अमर होईन, पण अमर होऊन करू का ग? माझं प्रेम तुझ्यावर आहे आणि तू जर माझ्या समोर मेली तर मला पटणार नाही. तू हे फळ खा. आता अमर होण्याचं फळ जर नवरा देत असेल तर त्या बायकोने त्या नवऱ्यावर किती प्रेम करावं महाराज. त्या राणीचं फळ एका प्रेम एका प्रधानजीवर होतं. कोणावर होतं? प्रधानजी. प्रधानजी आता त्या प्रधानजीला सांगितलं, राजे साहब ने मुझे फल दिया है, हे फल अमर होणे काय, पण हे फळ खाऊन करू काय? मी अमर झाल्यानंतर तू माझ्या डोळ्यासमोर मेला तर मला ते दुःख सहन होणार नाहीये.
आता राणी एवढं जर प्रेम प्रधानजीवर करत असेल तर प्रधानजीनं सोबत तिच्यासोबत काय राव एकनिष्ठ राव. आता तो प्रधानच होता घोड्याची सेवा करणारा, त्याच्या बुद्धीची क्वालिटीच काय असेल महाराज? हा, बुद्धी लागेल ना. आता घोड्याची सेवा करणारा तो साधा प्रधान, त्याचं प्रेम एका भांडे घासणाऱ्या वालीवर होत. त्यानं तिला आवाज दिला, इधर आओ, रानी साहेबा ने मुझे ये फल दिया है, ये फल खाने के बाद मनुष्य अमर हो जाता है. पण मी तुला खरं सांगू, मला राणी अजिबात आवडत नाही, माझं प्रेम तुझ्यावर आहे. आणि मी जर अमर झालो, तू जर माझ्या डोळ्यासमोर मेली तर मी जगू शकणार नाही. हे बघ, तुझ्या समोर मी मेलो चालेल, पण माझ्या समोर तू मेलेली मला आवडणार नाही. त्या भांडे घासणाऱ्या वालीने ते फळ पाहिल्यानंतर तिच्या डोळ्याला धारा लागल्या. काय करू हे फळ खाऊन? मी फळ खायला अमर होईल, पण अमर होऊन करू काय? जीवनभर लोकांची भांडीच घासणे, जीवनभर लोकांचं धुणंच धुणे, रस्ते साफ करणे. हे जर फळ माझ्या राजाने खाल्लं तर माझा राजा अमर होईल. काय म्हणली ती? हे जर फळ माझ्या राजाने खाल्लं तर राजा अमर होईल, देशाचं कल्याण करेल. ज्यावेळेस फळ फिरून राजाकडे आलं त्यावेळेस राजाला आश्चर्याचा धक्का बसला. तुझ्याकडे कसं आलं? प्रधानजीकडून. प्रधानजीला कोणी विचारलं, तुझ्याकडून राणी साहेबाकडून आवाज दिला, राणी साहेबा इधर आ, मैंने जो आपको फल दिया है वो फल कहाँ है? राणी साहेबांनी हात जोडले, मालक तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण खरं सांगू, लग्न झाल्यापासून तुम्ही मला 1% आवडत नाही. किती मोठा धक्का आहे आता. अमर होण्याचं फळ ज्या माणसानं तिला दिलंय, सहज दिलंय ना महाराज. आणि ती बाई डायरेक्ट तोंडावर म्हणते तुम्ही मला आवडत नाही. पहिला धक्का बसला. पण हे फळ तुमच्याकडून आलं कसं? प्रधानजीला आवाज दिला, प्रधानजी इधर आ, राजा माझ्यावर मरण्यापेक्षा जास्त प्रेम करतोय, त्या राजाने मला अमर होण्याचं फळ दिलं आणि मी राजाला सोडून तुला ते फळ दिलं. प्रधानजीने काय उत्तर दिलं माहितीये का? राणी साहेबा, तुम्ही दिसायला या देशामध्ये सर्वात सुंदर आहात, पण खरं सांगू का, तुम्ही मला 1% आवडत नाही. किती मोठा धक्का आहे. तुम्हाला असं वाटतं की ह्यो माझ्यावर प्रेम करतो, तो माझ्यावर प्रेम करतो, अजिबात नाहीये. जोवरी चळन गाहो तोवरी मनती माझा, मानती लहान तोर हो, देह सुखाची आकाजा, इंद्रिया मावळली आला बागुला जा, कैसा विपरीत झाला तुझी देह नव्हे तुझा. बऱ्याचशा लोकांना टोपण लावाने लोक अण्णा म्हणतात ना, काही केलं, काही लोक आमदार म्हणतात, शब्द असतो. काही लोक खास शावकार म्हणतात. काय म्हणतात? काही लोक प्रेमानं टोपण नाव काही मोदी आहे, म्हणजे एकच मोदी असं नाही. लोकांना मोदी, काही लोकांना म्हणतो महाराज हे ना, एखाद्या पोरानुसता एक 6 मारला तर लोक म्हणतात हा आमच्या गावचं सचिन तेंडुलकर आहे. काय म्हणतात लोक? टोपण. काही लोकांना प्रेमानं लोक अण्णा म्हणतात. बसणाऱ्या अण्णांनो ध्यान देऊन ऐका माझं. लोक तुम्हाला कुठपर्यंत अण्णा म्हणतात? जोपर्यंत तुमचं अन्न चालू आहे तोपर्यंत. ज्या दिवशी तुमचं अन्न बंद होईल त्या दिवशी तोच अन्नाला महाग होतो. एवढं जरी आजकालच्या अण्णांना कळालं तरी खूप झालं गड्यांना. मी बोलतो किती प्रमाण द्यायचे? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळचे नाही कोणी. मग अशा समुद्रामध्ये जर तुमचा माझा जन्म झालाय ना, तर निश्चित आपण भाग्यवान समजा. इहलोकीचा हा देव देव इच्छिता ती पाय विढोबा.
राखीचा हा देह देव इच्छिता ती पाय. देव ज्या सुद्धा त्या नरदेहाची अपेक्षा करतात तो नरदेव तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. तुकोबराय सांगतात, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, 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 आम्ही जन्मा आलो, आम्ही जन्मा आलो. दास असा अनमोल किमतीचा जो नरदेव आहे, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. जीवनाला जर पूर्णता जर कशामध्ये असेल तर एक तर साधूचं दास झालं पाहिजे, नाही तर देवाचं दास झालं पाहिजे. तुम्ही आणि मी संसाराचं दास झालो आणि संसाराचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, फलकट तो संसार येथे सार भगवंत. संसाराचं गणित कोणाला सुटलं नाही महाराज. बा दुःखाचे केने सुटले, जेत मरणाचे भले लोटले, ते हे मृत्यू लोकीचे घडले हाटवेळीने, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जैल कवनाचे श्रवणे, कैसी सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. संसाराचं वर्णन करत असताना माझ्या गुरुजीने मला नेहमी सांगा, पुरुषोत्तम संसार म्हणजे केळीचं पाणी. कशाचं पाणी? केळीचं पाणी. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, मी तुम्हाला केळीचं पान दिलं, सुईचा दोरा दिला आणि सुई दिली, सांगितलं हे बघा मला कीर्तन संपेपर्यंत केळीचं पान शिवून द्या. तुम्ही जसं जसं शिवायला असाल तसं तसं ते फाटतं. का शिवता येतं? फाटतं. तसं संसाराचं गणित तुम्ही जेवढे जेवढे प्रयत्न करसाल तेवढं तेवढं ते फाटतं. करिता बरोबरी भवाची पुरी. बरं तुम्हीच प्रयत्न केले संसारात, असं नाही, आपल्या बापदादाने तेच केलेलं आहे. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला, आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. मी या पुण्यतिथीच्या निमित्तानं सर्वांना फक्त एवढंच आव्हान करेल गड्यांनो, एवढा सुंदर नरदेव तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. जीवनात वेळ नका वाया घालू महाराज. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा. आता माणसाला मारण्यासाठी म्हातारा व्हायची गरज नाही. आता हे जे दिसतात ना तुम्हाला 10-20 म्हातारे, एवढेच म्हातारे पाहून घ्या. याच्यानंतर परत म्हातारे लोक होणार नाही. 50च्या पुढे कोणी जगणारच नाही ना महाराज. अरे 21व्या वर्षी अटॅक यायला लागला लोकांना. कितव्या वर्षी? काही लोक म्हणतात मसाल्याचा नका खाऊ, मुळव्याध होतो. बरोबर आहे का नाही? माझा एक मित्र आहे, 3 महिने झाले त्याच्या पत्नीची डिलिव्हरी होऊन. किती महिने झाले? आता 3 महिन्याचं लेकरू तुमच्याही घरात असतं, माझ्याही घरात असतं. आईचं दूध सोडून 3 महिन्याचं लेकरू काय खातं? काहीच नाही, काही पित नाही, त्याला काही कळतच नाही. 3 महिन्याच्या लेकराचा 8 दिवसापूर्वी आम्ही मुळव्याधाचं ऑपरेशन केलं. आता सांगा काय झालं? लोक म्हणतात साखर नका, शुगर होती. तुम्ही जर एखाद्या कॅन्सर तज्ञ डॉक्टरकडे जाऊन विचारा, तुम्हाला कळल जेवढे निर्व्यसनी लोक आहेत त्यांना जास्त कॅन्सर व्हायला लागलाय. व्यसनी लोकांना कमी आहे. याचं कारण असं आहे महाराज, तुम्ही जे पुण्याचं दूध पिताय ते दूध नाही, ते विष पिताय. तुम्ही जे टरबूज खाताय ते टरबूज खात नाही. तुम्ही जे लोकांना तांबाटे विकताय ते तांबाटे नाही, ते विष आहे. तांबाट लाल होण्यासाठी सुद्धा फवारणी. एकदा जर तांबाटीची फवारणी मारली तर त्या फवारणीची ताकद 30 दिवस असते महाराज. शेतकरी 3 दिवसाला फवारणी करतो. किती दिवसाला फवारणी करतो? 3 दिवसाला. केळं संध्याकाळी कच्चे असले की सकाळी पिकेल होतात. म्हणून आपलं खाणं बिघडलंय ना महाराज. पूर्वीच्या लोकांचं खाणं चांगलं होतं, रोगराई नव्हती. बघा ना तुम्ही, अजून सुद्धा रामरावजी महाराज ढोक यांची आई वारली त्यावेळेस आम्ही गेलो होतो. 98-99 वर्ष होतं त्या मायमाऊलीचं, पण कधी ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी डोळ्याला चष्म्याची गरज नाही पडली, ऐकण्यासाठी मशीनची गरज नाही पडली. आता 5-5, 6-6 वर्षाच्या लेकराला चष्मे लागले. याचं कारण काय? खाणं वाईट झालं.
सगळंच वाईट झालं महाराज. कधी काय होईल काही सांगता येत. मग आता निर्व्यसनी लोकायला कॅन्सर जास्त आहे, व्यसनी लोकायला अजिबात नाही. नुसती साधी बी गाठ आली आणि तपासायला गेले की कॅन्सर निघायला लागला. म्हणजे आता म्हातारं व्हायचं काम राहिलेलं नाहीये. मग कधी पण मरू शकता ना तुम्ही. मग मरायच्या अगोदर सावध व्हा. सावध सावधान वाचे बोला नारायण, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ देवासाठी देत चला. तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या, गड्यानं तो तुमच्यासाठी वेळ देईल. शेवटचं उदाहरण तुम्हाला सांगतो. एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली गड्यानं. नाशिकच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास त्याच्यावर ऑपरेशन झालं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस त्याला काढलं त्यावेळी डॉक्टरने बिल काढलं 25 लाख रुपये. किती बिल काढलं? 25 लाख. 70, 75, 80 वर्षाचं म्हातारं होतं. ते बिल पाहून रडत होतं. डॉक्टरला दया आली. ओ बाबा, ते 25 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत आलं तर 5-7 लाख रुपये मी कमी करतो, फक्त माझी विनंती, तुम्ही रडू नका. म्हातारा हसलं. डॉक्टरला सांगताय, डॉक्टर समृद्धी हवेमध्ये माझी 25 एकर जमीन गेलेली आहे. काय म्हणलं म्हातारं? आणि मी एवढा हुशार आहे, मी कृषी अधिकाऱ्याला जवळ घेऊन कमीत कमी 5,000 डाळिंबाची झाडं लावली होती म्हणे. विहीर खदून ठेवली होती, आंब्याची झाडं. मला 37 कोटी रुपयाचा चेक आलेला आहे व्हाईट. किती? आणि एक मुलगा आहे तो अमेरिकेला आहे, तो डॉक्टर आहे म्हणे. तू जर 2 कोटी रुपये बिल काढलं असतं तरी एका मिनिटात ते बिल पे केलं असतं. एवढा श्रीमंत मनुष्य. आश्चर्याचा धक्का बसला डॉक्टरला. एवढे जर म्हाताऱ्याकडे प्रॉपर्टी, एवढा जर म्हातारा श्रीमंत आहे, तर मग 25 लाख रुपयाचं बिल पाहून म्हातारा रडलं का? त्यावेळी डॉक्टरला म्हातारा सांगत होतं, वेड्या, फक्त 4 तास एसी मध्ये ICU मध्ये माझं शरीर सांभाळलं तू. किती? 4 तास ICU मध्ये माझं शरीर सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 25 लाख रुपये काढलं. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सुखरूप ठेवलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. कधीतरी देवासाठी सुद्धा वेळ देत चला. जिने हा जीव दिला तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गाईन, गुण तयाचे जोया भीवरेच्या तीरी, कट धरुनिया करी. मग ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला या जगामध्ये जन्माला घातलंय त्या जगाच्या मालकासाठी वेळ द्या. वेळ कधी निघून जाईल काही सांगता येत नाही. क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रातको खिली ना खिली. अरे कपातला चहा कपातचा असताना बशीतला बशीत चहा पित होते हो. अहो मगाशीच कीर्तन वाजवलं होतं माझं, असं म्हणतात लोक. अहो मगाशीच तर 10 ते 12 कीर्तन केलं होतं महाराजांनी. गेलं एकलं गेलं. मारायला उशीर लागत. आता तर 10-12 प्रसंग असे पाहिले महाराज. लोक जेवता जेवता लोकांना अटॅक आला. जेवता जेवता बायकोला पाणी सांगितलं, पाणी घेऊन येऊ, नुसतं अशी मान केली की मेला. मारायला उशीर लागत नाहीये. माझी सर्वांना विनंती आहे, हे बघा, एवढे पैसे खर्च करता तुम्ही, वर्षातून 10,000 रुपये नासवत जा. किती? 10,000 रुपये नासवत जा आणि एकदा सर्व शरीर चेक करत जा की आपलं काय वाढलं, काय नाही वाढलं. तसं चेक केल्यानंतर कळतं आपलं कोलेस्ट्रॉल वाढलं, B12 कमी झालंय, काय कमी झालंय. आपण हॉटेलचं खातो त्याच्यामुळं इतकं कठीण ताळा होऊन गेलेला आहे, कधी काय होईल काही सांगता येत नाही. जपा, तुम्ही स्वतःला जपा. जगातलं सगळ्यात मोठं धन जर काय असेल तर शरीर आहे. 5,000 कोटीचे मालक आहे, काहीच खाता येत नाही. काय काही मारायचं का त्या पैशाकडे? नुसतं पाहायचं झुरायचं का? हा, अजिबात नाही. शरीराला जपलं पाहिजेत महाराज. आता आम्ही काय सांगायचं, आता आम्ही तर 24 तास येशीतच असतो, पण तुम्ही शेतकरी लोक आहे ना, तुमचं शरीर कसं चांगलं राहिलं पाहिजे. जुन्या लोकांचं बघा ना महाराज, काही बी तुम्ही दन पसतं का, जुनं चांगलं खाल्लेलं आहे, जात्यावर दळून खाल्लेलं आहे ना महाराज. हा, आणि सोयाबीनचं तेल जे खातो ना आपण, ते तेल नसून ते विष आहे महाराज. काय आहे? विष आहे. 2 रुपये शिल्लक जाऊ द्या, पण थोडं जे घाण्यावरचं तेल आहे, जे करडी आहे, हे थोडं मिक्सिंग करत जा. ह्या गोष्टी डॉक्टरने मला सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. बरोबर आहे का नाही? करोनामध्ये 2 वर्ष आपण घरी होतो. खरं सांगा, आपल्याला कोणती रोगराई झाली हो? कोणाचा तरी BP वाढला होता का? कोणाचा तरी लो झाला होता का? आता तो डॉक्टरकडे गेलं, नुसतं तपासलं की तुमच्या पेशी कमी झाल्या. डॉक्टरचा तेवढा दणका आहे, पेशी वाढल्या. मला एवढंच विचारायचं, 2 वर्ष पेशी कुठे गेल्या होत्या नेमक्या? काशीला गेल्या का नर्मदा परिक्रमाला गेल्या? नेमक्या पेशी गेल्या होत्या कुठं? अजिबात नाहीये.
आपण स्वतःला जपा आणि एवढा सुंदर नरदे प्राप्त झालाय. निश्चित त्या संधीचं सोनं करा. माणूस जन अनमोल रे, मिट्टी में न खोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदे सापडलाय. निश्चित संधीचं सोनं करा. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. तुकोबराय सांगतात, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. पदवी कोणती घ्यायची? सच्चित आनंद. हे तिन्ही स्वरूप देवाचे, देवाची पदवी घेणे. आणि हे करत असताना तुका म्हणे पावटणी गुरु स्वर्गाची निशाणी. पावटणी या शब्दाचा अर्थ आहे पाऊलवाट. पावटणी या शब्दाचा अर्थ काय? स्वर्गाला सुद्धा पाऊलवाट करू ही ताकद आमच्यामध्ये. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? धन्य मी जन्मालो, दास विठोबाचे झालो. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहात, असे असणारे आमचे वैकुंठवासी कैलासवासी चंद्रभान भाऊ लक्ष्मणराव शेळके. खूप सुंदर यांच्या कुटुंबियांनी हे नियोजन केलंय. आमच्या भगवान दादा आणि आमचे नारायण दादा दोन्ही भावांनी, मला वाटतं 2 बहिणी आहेत आणि 2 भाऊ आहेत, बरोबर आहे का नाही? खूप सुंदर नियोजन केलं. मी नारदाच्या गादीवर सांगतो, ज्या ठिकाणी तुमचा बाप असेल, वैकुंठात असेल, स्वर्गात असेल, कैलासात असेल, त्या ठिकाणून तुमचा बाप ज्यावेळेस हा कार्यक्रम पाहत असेल त्यावेळेस तुमच्याही बापाच्या डोळ्याला धारा लागल्या असेल. तुमचा बापसुद्धा विचार करत असेल किती भाग्यवान बाप आहे मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या लेकरांनी माझा उत्सव एवढ्या थाटामाटात केला. खरं सांगू, जगामध्ये असे काही बाप आहे की त्यांना जिवंतपणे पोरं भाकरी घालत नाही आहे. जगामध्ये असे काही बाप आहे की जिवंतपणे पोरं त्यांना सांभाळत नाही आहे. पण जगामध्ये असे सुद्धा काही बाप आहे की आपला बाप गेल्यानंतर सुद्धा एवढ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपल्या बापाची पुण्यतिथी करणारे लोक. म्हणून या महाराष्ट्राला वेदाचं वाक्य आहे, मातृदेवो भव पितृदेवो भव. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जर गेले ना महाराज तुम्ही, तर मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांच्या दारातल्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1 लाख रुपये. लक्ष देऊन ऐका. मोठ्या मोठ्या बिल्डर, मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांच्या दारातल्या कुत्र्यांचं मेंटेनन्स 1 लाख रुपये. पण नशीब एवढं खराब आहे की त्या कुत्र्यांचे मायबाप वृद्धाश्रममध्ये महाराज. नाही कळलं तुम्हाला? ताण नका घेऊ, लोड नका देऊ बुद्धीला, फक्त जेवण करून घरी जा, विनंती तुम्हाला. एवढं टेन्शन घ्यायचं काय कारण आहे? उन्हाचा पारा आहे, बरोबर आहे का नाही? आतापर्यंत वृद्धाश्रममध्ये कोणत्या शेतकऱ्याचे मायबाप तुम्हाला सापडणार? वकिलाचे सापडतील, डॉक्टरचे सापडतील, इंजिनियरचे सापडतील, मोठ्या मोठ्या उद्योगपतीचे सापडतील. अरे पैशामुळे जर आपल्या मायबापाची लाज वाटत असेल, शिक्षणामुळे जर आपल्या मायबापाची लाज वाटत असेल, आपल्या बायकोमुळे जर आपल्या मायबापाची लाज वाटत असेल, तर ह्या गोष्टी थोड्या जीवनात कमी केल्या तरी चालेल. पैसा कमी कमवा, शिक्षण कमी घ्या, पण आपले मायबाप या जगातलं चालतं बोलतं दैवत आहे. मायबाप गेले तर निश्चित तुम्ही पोरके होसाल. मी नेहमी सांगतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई बिना भिकारी. पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून प्रत्येकाला माझी विनंती आहे, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना
पुनश्च एकदा सर्वांना माझी विनंती, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा, परमार्थासाठी वेळ काढा. ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत, वैकुंठवासी कैलासवासी आमचे चंद्रभान भाऊ लक्ष्मणराव शेळके यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी खूप गोड नियोजन केलं. नजर लागा एवढा सुंदर कार्यक्रम आहे. उष्णता अशी तपायला लागली, काय झालं निसर्गाला काही कळत नाही महाराज. म्हणून आपल्याला सुद्धा विनंती, 12 ते 4 होईल तोपर्यंत घरातच थांबा, कुठेही फिरू नका. माया उगाई कुठेही कोणाच्या लग्नाला जाऊ नका. तुम्ही नाही गेले तरी लग्न होणार आहे, उलट तुम्ही गेल्यावर त्यांना त्रास होणार आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून खूप सुंदर नियोजन या कुटुंबियाने आमच्या नारायण दादांनी आणि आमच्या भगवान दादांनी केलं. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर राव शेळके यांचंही प्रथम पुण्यस्मरण आणि त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आमचे मित्र आणि माझे जुने सहकारी यांना जाऊन आपल्यातून जाऊन हा देह ठेवून आज वर्ष झालं. आणि ह्या वर्षामध्ये हा आत्मा अवकाशामध्ये फिरत असतोय आणि आज देवाच्या द्वारामध्ये तो उभा आहे. आणि देवानं त्यांचा स्वीकार करावा, आपल्या चरणाशी घ्यावं म्हणून हे जे कुटुंब आहे शेळके परिवार, मला समाजामध्ये 2 प्रकारचे परिवार आढळतात, एक कृतज्ञ आणि एक कृतज्ञ. कृतज्ञ महाराजांनी सांगितले मागाशी का जिवंतपणी पाकर देत नाही, आणि कृतज्ञ मेल्यानंतरही त्याचा गौरव करतात, त्याला चांगली जागा मिळावी म्हणून प्रयत्न करतात. असं हे शेळके कुटुंब, चंद्रभानचे मुलं नारायण आणि भगवान, त्याप्रमाणे आमच्या वहिनीसाहेब आणि त्यांच्या 2 मुली नारायण साहेब. तर या कुटुंबानं त्यांच्यासाठी खूप केले, खूप चांगलं नियोजन केलं. पण त्यांना परमेश्वरानं त्यांच्या चरणाशी घ्यावं म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना परमेश्वराला प्रार्थना करतो की आमच्या या सच्च्या मित्राला तुझ्या चरणाशी घे, एवढीच विनंती करतो. थांबतो. जय दत्तकामा. शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, गेल्या 1 वर्षापूर्वी चंद्रभान पाटील शेळके आपल्यातून निघून गेले. सोनारी कोणांबे या पंचक्रोशीतला सर्वश्रुत आणि अत्यंत मनमिळावं असं व्यक्तिमत्व हे अचानकपणे आपल्यातून निघून गेलं. त्यांच्या जाण्यानं शेळके परिवाराचं पितृछत्र हरपलं असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. त्यांच्या पश्चात त्यांनी उत्तम असे कुटुंबाला संस्कार दिले, त्याचाच हा परिपाक इतका सुंदर असा कार्यक्रम या कुटुंबाने या ठिकाणी घडून आणला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. चंद्रभान शेळकेंच्या बाबतीत बोलण्यासारखं खूप आहे, परंतु वेळ कमी आहे. असो, त्यांच्या जाण्यानं जो परिवार या ठिकाणी दुःखी झाला आहे त्याला, शेळके परिवाराला हे दुःख पेलण्याची शक्ती ईश्वर प्रदान करो आणि कैलासवासी चंद्रभान शेळके यांना ईश्वर आपल्या चरणाजवळ चिरकाल शांती देवो, अशा प्रकारची श्रद्धांजली मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, सोनांबे ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो.